पुरस्कार घेतला आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते घेतला आहे, काय भावना आहे? अतिशय आनंदाची भावना आहे, कारण फार असं सहजासहजी कोणाला साध्य होत नाही. माझ्या एकंदर नशिबाने किंवा माझ्या एकंदर केलेल्या कष्टाचं हे चीज झालं असं मला वाटतं आहे आणि मी ते कुठेतरी पूर्ण झालं. हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट झाली आहे, माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असं मला स्वतःलाच वाटतं आहे. कारण हा पुरस्कार फार मोठा आहे आणि हा पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या धडपडीचं, मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची कुठेतरी पावती मिळाली असं मला वाटतं. त्यामुळे मला झालेला आनंद हा अवर्णनीय आहे असं मी म्हणेन. साहेब, एक मुद्दा हा आहे की सामाजिक जाणीवांमधून तुम्ही विनोदातून फुंकर घातलेली आहे. त्या सगळ्या सामाजिक जाणीवांची कसं मागे वळून पाहताना जाणीव होते? काय सामाजिक जाणीवा हा असतील कदाचित सामाजिक जाणीवा झाल्या असतील, पण माझा उद्देश फक्त एकच होता की कॉमेडी करणे, की लोकांना जास्तीत जास्त आनंद देणं, लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं मला बघणं, हा माझा मकसद होता जास्तीत जास्त, आणि तो मी साध्य केला असं मला वाटतं. तुम्ही चित्रपटातील हिरो आहात. अलीकडच्या काळात सीमेवरच्या हिरोंची देखील चर्चा आहे. त्या हिरोंबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठल्या सीमेवरती ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं, ते एक हिरो आणि तुम्ही एक हिरो, तर त्या हिरोबद्दल तुमचं काय? त्या हिरोबद्दल माझ्यावर चर्चाच होऊ शकत नाही. ते कुठेही हो, ते खरे हिरो आहेत. आम्ही पडद्यावरचे हिरो होतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची चर्चा ही करणं फोलच आहे. म्हणजे त्यांच्या जवळपासून आम्ही पोहोचत नाही. अर्थात सगळ्यांना माहिती आणि ते खरंसुद्धा आहे, तेव्हा ते ग्रेट आहेत लोक, ते आहेत म्हणून आम्ही आहोत. त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंधूबद्दल तुमचं मत? क्या बात आहे, मी जे झालेली आहे ना पूर्ण केलेली एक कुठलं तरी कसं जे बदला घेतलेला आहे, ही खरंच आनंदाची गोष्ट. म्हणजे लोकांना त्यामुळे थोडासा दिलासा मिळालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.